36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पतीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपावरून पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर याच प्रकरणात फिर्यादी महिलेचाच आरोपी करण्यात आलाय. पत्नी व तिच्या कथित प्रियकराकडून मिळालेल्या मानसिक त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याचा तपासात निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. या प्रकरणी अनिता कैलास मिरकर हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की 30 ते 31 जुलैच्या मध्यरात्री शहरालगतच्या आलापूर येथील कैलास विश्वनाथ मिरकर वय वर्ष 45 यांनी शेतामध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेली होती. या घटनेनंतर कैलास यांची पत्नी अनिता कैलास मिरकर यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून साबेर शाह सादिक शाह यांच्या विरुद्ध कैलास यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके करत होते. तपासादरम्यान मयत कैलास यांची आई वत्सलाबाई विश्वनाथ मिरकर तसेच इतर नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले. त्याचबरोबर फिर्यादी अनिता मिरकर आणि आरोपी साबेर शाह यांच्या मोबाईल कॉल्स डिटेल्स रेकॉर्डची CDR तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या तपासानुसार अनिता मिरकर आणि साबेर शाह यांच्यात प्रेम संबंध असल्याचं तसेच त्यांच्यात कथित अनैतिक संबंध असल्याचं तपासात समोर आले. या दोघांकडून कैलास मिरकर यांना सतत मानसिक त्रास दिला जात असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलीस तपासात निघाल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर भोकरदन पोलिसांनी तपासाची दिशा बदलत 20 ऑगस्ट रोजी अनिता मिरकर हिलाही कैलास यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून आरोपी केलाय. तिला भोकरदन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता न्यायालयानं तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात पुढील तपास भोकरदन पोलीस करतात. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.